Hi friends, good evening all of you. So welcome to my YouTube channel. My channel name is Botanist Gangadhar. माझ्या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करायचंय. शेअर करायला विसरायचं नाही, जेणेकरून तुम्ही जर माझ्या चॅनलला सपोर्ट केलाय तर मी तुम्हाला असेच व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड करत राहील. ओके, सो लाईक दॅट our chapter name is reproduction in lower and higher plant. आपण इथं काल पूर्णपणे बघितलं होतं की बाबांनो इथं लोअर प्लांट्स काय असतात आणि हायर प्लांट्स काय असतात हे पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलं होतं. लोअर प्लांट मध्ये कोणते कोणते प्लांट येत असतात आणि हायर प्लांट मध्ये कोणते कोणते प्लांट येत असतात आणि याच्यामध्ये जे काही रिप्रोडक्शन होत असतं हे रिप्रोडक्शन कशाच्या माध्यमातून होत असतं, कसं होत असतं, सेक्शुअल होत असतं का असेक्शुअल होत असतं हे पूर्णपणे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. तर चला मग आज आपल्याला डिटेल्स मध्ये आपला जो काही चॅप्टर आहे या चॅप्टर मधलं पूर्णपणे डिटेल्स मध्ये शिकायचं आहे. लाईक दॅट, सो फर्स्ट वन इज द लाईक दॅट रिप्रोडक्शन. व्हॉट इज द मीन बाय रिप्रोडक्शन? आपल्याला आज सुरुवात करायची आहे. रिप्रोडक्शन कशाप्रमाणे होत असतं, रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय असते आणि या रिप्रोडक्शन मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे रिप्रोडक्शन असतात हे पूर्णपणे आपल्याला इथं या क्लास मध्ये आपल्याला आज घ्यायचं आहे. लाईक दॅट, बघा सर्वांनी इकडे बघा, कान इकडे असू द्या, कान बाहेर नका ठेवू, कान आतमध्ये ठेवायचे तुम्हाला. ओके, लाईक दॅट द रिप्रोडक्शन म्हणजे काय? व्हॉट इज द मीन बाय रिप्रोडक्शन? द रिप्रोडक्शन प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ यंग वन लाईक. म्हणजेच काय रिप्रोडक्शन प्रोसेस म्हणजेच काय? रिप्रोडक्शन म्हणजेच काय? अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ यंग वन लाईक इट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. यंग वन लाईक जे काही पॅरेंट्स असतात, सपोज फॉर एक्झाम्पल जे काही पॅरेंट्स असतात, पॅरेंट्स सारखेच दिसणारे यंग वन लाईक इथं पूर्णपणे इथं समोर इथं काही जे काही प्रोजेनी असेल त्या प्रोजेनीचं फॉर्मेशन होणे इट इज नोन ॲज द रिप्रोडक्शन. यालाच काय म्हणतो आपण? रिप्रोडक्शन म्हणतो. लाईक दॅट, सो नेक्स्ट वन इज द इट लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज. मग बघा रिप्रोडक्शनची गरज काय असते? फॉर एक्झाम्पल इट लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज. सो नेक्स्ट वन इज द इट मेंटेन द कंटिन्युटी ऑफ लाईफ. जर समजा आपल्याला जर लाईफची कंटिन्युटी जर ठेवायची असेल तर रिप्रोडक्शन इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ द कंटिन्युटी. हे काय आहे? एक काळाची गरज आहे. जर रिप्रोडक्शन प्रक्रिया जर इथं पूर्णपणे थांबली असेल तर आपल्याला एम लाईक पॅरेंट्स सारखा दुसरा येणारा जे काही चाइल्ड असेल, फॉर एक्झाम्पल न्यू स्पेसीज असेल, न्यू जिनस असेल, हे दिसणार नाही याप्रमाणे. So next one is the like that the methods of reproduction. आपण काल पण बघितलं होतं थोडक्यात methods of reproduction. The two methods of reproduction are involving in like that. So first one is the sexual methods. So first one is the sexual reproduction and next one is the sexual reproduction. मग याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला? सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे दोन्ही पण इथं घ्यायचे आहेत. मग याच्यामध्ये आता बघा रिप्रोडक्शन आर डिवाइडेड इनटू फॉलोइंग स्टेजेस. याच्यामध्ये दोन टाइप पडतात. पहिले कोणते आहे? मग असेक्शुअल आहे. बघा कोणते आहे? पहिली असेक्शुअल आहे, दुसरी कोणती आहे? सेक्शुअल आहे. मग बघा याच्यामध्ये काय आहे? जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, द असेक्शुअल रिप्रोडक्शन आर इन्व्हॉल्विंग इन लाईक दॅट फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट वन इज द बडिंग, नेक्स्ट वन इज द स्पोर फॉर्मेशन अँड नेक्स्ट वन इज द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. याच्यामध्ये काय होत असतं? पूर्णपणे चार प्रोसेस इन्व्हॉल्विंग होत असतात. कशामध्ये? जे काही असेक्शुअल आहे रिप्रोडक्शन आहे या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये चार प्रोसेस आहेत. मग चार प्रोसेस म्हणजे काय? चार टाइप आहेत. These four type it is known as. So first one is the fragmentation. फ्रॅगमेंटेशनच्या माध्यमातून असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. दुसरी म्हणजे काय? बडिंगच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होत असतं. नंतर म्हणजे काय? स्पोर फॉर्मेशनच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होत असतं. आणि नेक्स्ट वन इज द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होत असतं. अशा प्रकारे काय आहे? हे असेक्शुअलचे टाइप आहेत. सो नेक्स्ट वन इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हॉट इज द मीन बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन? सांगा मला, सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकेल? नाही, कोणी सांगू शकत नाही. ओके, चला मी सांगतो. लाईक दॅट द सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज नथिंग बट दी विथ द फ्युजन ऑफ द गॅमेट्स. मग याच्यामध्ये काय होत असतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत असतं? विथ द फ्युजन ऑफ गॅमेट्स लाईक दॅट द फॉर्मेशन ऑफ झायगोट टेक प्लेस. याच्यामध्ये काय होत असतं? दोन पॅरेंट्स असतात. मग पॅरेंट्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मेल असेल, फिमेल असेल, द मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट टू फ्यूज इच अदर अँड देन द फॉर्मेशन ऑफ झायगोट. काय फॉर्मेशन होतं? सांग लवकर.
फॉर्मेशन ऑफ झायगोट, झायगोटचं फॉर्मेशन याच्यामध्ये होत असतं. इट आर नोन एज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. यालाच काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. मग हे कशामध्ये होत असतं, लाईक दॅट इज सेक्शुअल. सो नेक्स्ट वन इज आता बघायचं आहे आपल्याला एक एक वन बाय वन करत आपल्याला पूर्णपणे इथं घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये आता पहिलं रिप्रोडक्शन घ्यायचंय. दिस रिप्रोडक्शन इट इज नोन ऍज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, डज नॉट इन्व्हॉल्व. मग बघा जे काही असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ टू कंपॅटेबल गॅमेट. याच्यामध्ये दोन कंपॅटेबल गॅमेट असतात का, नसतात. त्याचप्रमाणे अँड सो द फॉर्मेशन ऑफ झायगोट. याच्यामध्ये झायगोटचं पण फॉर्मेशन होतं का, होत नाही. याप्रमाणे म्हणून असं म्हणलेलं आहे, प्रोड्यूस अ जेनेटिकली आयडेंटिकल ऑफस्प्रिंग दॅट इज अ क्लोन. मग याच्यामध्ये जे काही जेनेटिकली आयडेंटिकल जे काही ऑफस्प्रिंग असतात, हे कशामध्ये प्रोड्यूस द जेनेटिकली आयडेंटिकल ऑफस्प्रिंग दॅट इज अ क्लोन. मग या क्लोनचं फॉर्मेशन म्हणजेच काय, याच्यामध्ये ज्याप्रमाणे सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं त्याच्यामध्ये आपण जेनेटिकली काय करतो, आयडेंटिफाय करू शकतो. त्याप्रमाणे याच्यामध्ये करू शकतो का, करू शकत नाही. सो नेक्स्ट इज द, याच्यामध्ये बघा आता क्लोन जे आहे तर व्हॉट इज द मीन बाय क्लोन. क्लोन म्हणजे काय असतं, द क्लोन इट इज नथिंग बट द मॉर्फोलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल ऑफस्प्रिंग. म्हणजेच काय, क्लोन म्हणजे काय, याला काय करतो आपण, मॉर्फोलॉजिकली असेल किंवा जेनेटिकली असेल किंवा याला पूर्णपणे जे काही आयडेंटिकल ऑफस्प्रिंग असतील आर कॉल्ड एज क्लोन. याला असं आपण क्लोन असं म्हणत असतो. सो नेक्स्ट वन इज द टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग बघा याच्यामध्ये जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहेत, याच्या जे काही टाइप्स आहेत त्या टाइप्स खालील प्रमाणे आहेत, त्या बघायच्या आहेत. सो फर्स्ट वन इज द फ्रॅगमेंटेशन. बघा फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर फ्रॅगमेंटेशन इट इज नथिंग बट दी, बघा आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय असेल, फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा असेल. मग स्पायरोगायरा म्हणजे काय रे, स्पायरोगायरा म्हणजे काय, लाईक दॅट दीज आर नथिंग बट दी अल्गी. ही काय आहे, एक अल्गी आहे. मग याच्यामध्ये काय होत असतं, फॉर एक्झाम्पल एखादी अल्गी आहे आणि अल्गीला काय होत असतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे ही मोठी अल्गी आहे, या मोठ्या अल्गीचे काय होतं, डिव्हायडेशन होऊन याचे दोन पार्ट होतात. मग याचे जर आपण काय केले, बारीक बारीक जर तुकडे केले असतील आणि तुकड्याला जर संपूर्ण काय केलं असेल, बाजूला जर टाकून दिला असेल, तर याच्यापासून काय होतं, नवीन अल्गीचं फॉर्मेशन ऑटोमॅटिक होत असतं. म्हणजेच काय, फ्रॅगमेंटेशनच्या माध्यमातून इथं रिप्रोडक्शन इथं होत असतं. इट इज नथिंग बट फ्रॅगमेंटेशन. मग फ्रॅगमेंटेशन इट इज इन्व्हॉल्विंग इन असेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्रॅगमेंटेशन जे काही असतं हे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ऑकरिंग होत असतं. सो नेक्स्ट वन इज द बडिंग. बघा आता समोर काय, जे काही बडिंग आहे, मग बडिंग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेलं आहे ईस्ट. जे काही ईस्ट असतं, ईस्ट मध्ये काय होत असतं, जे काही बर्ड्स असतात ते बर्ड्स काय होत असतात, ऑटोमॅटिकली मॅच्युअर होत असतात. आणि ते मॅच्युअर झाले म्हणजेच काय, त्याच्यामधला एक काही एखादा बर्ड काय होतो, तिथं डिटॅच होत असतो. डिटॅच म्हणजे काय, त्याचं बस्ट किंवा त्याला डिटॅच झाला की म्हणजे काय, तो बाहेर पडत असतो आणि बाहेर पडून तिथं पुन्हा दुसरं नवीन बर्डचं फॉर्मेशन होत असतं, नवीन बर्ड येत असतो. डिज आर नोन एज द बडिंग. यालाच काय म्हणतो आपण, बडिंग असं म्हणतो. सो नेक्स्ट इज द स्पोर फॉर्मेशन. काय रे, स्पोर फॉर्मेशन. व्हॉट इज द मीन बाय स्पोर फॉर्मेशन. मग स्पोर फॉर्मेशन मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, लाईक दॅट दी. सो क्लॅरामंडास नावाची जी काही अल्गी आहे, या अल्गीचं काय याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. दिस एक्झाम्पल लाईक इट इज इन्क्लुडिंग इन द झूस्पोर. याच्यामध्ये काय असतात, पूर्णपणे झूस्पोर असतात. अँड झूस्पोरेन जे असतात याच्यामध्ये पूर्णपणे काय होत असतं, इथं जे काही मोटाईल जे काही झूस्पोर असतात याच्यापासून काय होत असतं, नवीन स्पोरचं फॉर्मेशन होत असतं. डिज आर नथिंग बट द क्लॅरामंडास. सो नेक्स्ट इज द फोर्थ वन इज द बायनरी फ्युजन. बघा बायनरी फ्युजन मध्ये काय होत असतं, फॉर एक्झाम्पल एखादी काय असेल, सेल असेल, त्या सेलचे काय होतं, ऑटोमॅटिक दोन फ्रॅगमेंट तयार होतात, दोन फ्युजन तयार होतात. म्हणजेच काय, इथं बायनरी फ्युजन मध्ये काय होत असतं, एका सेलच्या दोन सेलचं फॉर्मेशन याच्यामध्ये होत असतं. दिस आर नथिंग बट बायनरी फ्युजन. आपण काय म्हणतो, याला बायनरी फ्युजन असं म्हणत असतो. सो नेक्स्ट वन इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बघा आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो नोन ऍज द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. यालाच काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं म्हणत असतो. सो लाईक दॅट दिस व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इट इज इन्क्लुडिंग इन लाईक दॅट असेक्शुअल रिप्रोडक्शन. यालाच काय म्हणतो आपण, असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणत असतो. मग म्हणून काय म्हटलेलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट.
मग याच्यामध्ये काय असतात, कोणते कोणते पार्ट असतात, व्हेजिटेटिव्ह पार्ट. मग बघा प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट कोणते कोणते असतात. फॉर एक्झाम्पल रूट असेल, फॉर एक्झाम्पल स्टेम असेल, फॉर एक्झाम्पल लीव्ज असेल. हे काय आहेत, प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत. कोणते पार्ट आहेत रे, व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत. मग बघा याच्यामध्ये काय असतं, आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. आपण काय करत असतो, आर्टिफिशियल म्हणजेच काय, मानव निर्मित, माणसाने तयार केलेले जे काही प्लांट्स असतात यालाच काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं म्हणत असतो. मग याच्यामध्ये काय आहे, सो फर्स्ट वन इज द कटिंग. याच्यामध्ये काय पहिलं कटिंग आहे. पण कटिंग म्हणजे काय, लाईक दॅट दिस कटिंग इट इज नोन ॲज स्मॉल पीसेस ऑफ अ प्लांट. याच्यामध्ये काय केलं असतं, जे काही स्मॉल पीसेस आहेत कशाचे, प्लांटचे, having the bud is used for vegetative propagation. एखादा प्लांट असेल त्या प्लांटचे जे काही लहानात लहान बड असतात या बडचा काय करतो आपण इथं उपयोग करून इथं काय करतो, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इथं करत असतो. दीज आर नोन ॲज द लाईक दॅट कटिंग. मग बघा आता समोर काय दिलंय, याच्यामध्ये जे काही एक्झाम्पल दिले, दीज एक्झाम्पल इट इज नोन ॲज स्टेम कटिंग. बघा स्टेम कटिंग मध्ये काय, एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्या प्लांटचं, लाईक रोज. हे काय आहे, रोज आहे. मग रोज कोणता आहे, बोगनविलिया नावाचं एक काय रोज आहे, एक काय फुल आहे. या फुलाची आपण स्टेम कटिंगच्या माध्यमातून नवीन रोपट तयार करू शकतो. सो नेक्स्ट इज द लीफ कटिंग. मग बघा असे काही प्लांट आहेत, त्या प्लांटचं जर आपण काय केलं, एखादं लीफ घेतलं असेल, एखादं प्लांट घेतलं असेल, एखादं लीफ, आणि त्याचं लीफ घेऊन काय केलं, त्याला जर आपण काय केलं, जमिनीमध्ये जर टाकलं असेल तर ते ऑटोमॅटिक ग्रो होत असतं. म्हणजेच काय, लीफ कटिंग. म्हणजे याचं एक्झाम्पल दिलेलं आहे सान्सेव्हेरिया. सान्सेव्हेरिया नावाचं काय एक प्लांट आहे. नेक्स्ट इज द रूट कटिंग. बघा आता रूट कटिंग म्हणजे काय, रूट कटिंग इट इज नोन ॲज द लाईक दॅट ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरी प्लांट, एक ब्लॅकबेरी नावाचा एक प्लांट आहे. याच्यामध्ये काय होत असतं, पूर्णपणे रूट कटिंगच्या माध्यमातून आपण काय करतो, इथं कटिंग करू शकतो. दीज आर नोन ॲज द कटिंग. हे काय झालं, आपलं कटिंग झालं. सो नेक्स्ट इज द ग्राफ्टिंग. बघा आता ग्राफ्टिंग काय असतं, द ग्राफ्टिंग इज अ जॉईनिंग ऑफ द टू प्लांट्स इच ऑदर. याच्यामध्ये काय होत असतं, ग्राफ्टिंग करता वेळेस जर समजा आपल्याला ग्राफ्टिंग करायची असेल तर इथं काय असतील, दोन प्लांट असतील. मग दोन प्लांट आपण काय करतो, घेऊन याच्यामध्ये हे दोन्ही प्लांट काय करतो, एकमेकांशी जॉईनिंग करत असतो टू इच ऑदर. आणि त्याच्यापासून काय होतं, एक नवीन व्हरायटीचं फॉर्मेशन याच्यामध्ये होत असतं. दीज आर नोन ॲज द ग्राफ्टिंग. यालाच काय म्हणतो आपण, ग्राफ्टिंग असं म्हणत असतो. सो नेक्स्ट म्हणजे बघा मग आता ग्राफ्टिंग मध्ये काय दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल एक प्लांट दिलेला आहे. त्या प्लांट मध्ये काय आहे, पूर्णपणे एक दुसरा प्लांट फ्यूज केलेला आहे. कशाप्रमाणे, दुसरा जे काही प्लांटची जी काही इथं स्टेम असेल, जे काही बड असेल, हा बड काय केला, त्या पहिल्या प्लांट मध्ये फ्यूज केलाय. लाईक दॅट दीज आर नथिंग बट दी स्टॉक ऑफ प्लांट अँड दीज आर नथिंग बट दी सिओन प्लांट. हे सिओन प्लांट काय केलं, या पहिल्या प्लांट मध्ये फ्यूज केलेलं आहे. याच्यापासून काय झालं, इथं ग्राफ्टिंगचं फॉर्मेशन झालेलं आहे. अँड लास्ट वन इज द बडिंग. बघा आता व्हॉट इज द मीन बाय बडिंग, द बर्ड ग्राफ्टिंग. बर्डच्या माध्यमातून ग्राफ्टिंग आपण करत असतो. ते कशाप्रमाणे आहे ते आपल्याला खालीपर्यंत शिकायचंय. बघा, द सिंगल बर्ड इज फिक्स्ड इन स्टॉक प्लांट. एखादं सिंगल बर्ड आहे ते काय करतो, आपण स्टॉक इन प्लांट मध्ये फ्यूज करतो. म्हणजे स्टॉक इन प्लांट मध्ये काय करतो, टाकत असतो. त्याच्यापासून काय करतो, आपण बडिंगचं फॉर्मेशन करत असतो. दीज आर नोन ॲज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. The vegetative reproduction it is also known as vegetative propagation. अशा प्रकारे काय झाला, आपला जो काही पहिला चॅप्टर आहे, या पहिल्या चॅप्टरचं नाव काय आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. याच्यामधले पूर्णपणे जे काही रिप्रोडक्शन जे काही प्रक्रिया आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये सेक्शुअल असेल किंवा सेक्शुअल असेल हे पूर्णपणे आपण इथं घेतलेली आहे. याच्यामध्ये पहिला पार्ट घेतलाय म्हणजे कोणता, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता जे काही दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते पण आपल्याला समोर घ्यायचं आहे. सो ओके, टुडे विल स्टॉप हिअर. आपण इथं आज थांबूयात. बाकीचं जे काही आहे ते उद्या चला कंटिन्यू करूयात. सो सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि शेअर करायचंय. ओके, थँक्यू.